नांदेडमधील नायगावच्या देगावमध्ये शेतकरी बालाजी मोरे यांच्या शेतातील भुईमुगाचं पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे भुईमुगाच्या शेंगांना बुरशी लागलेली आहे, शिवाय शेंगांना मोड सुद्धा फुटलेले आहेत। एकरी केवळ 3 ते 4 क्विंटल शेंगा या निघत आहेत आणि त्यामुळे भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी आता केली जाते। शेंगेला बुरशी येऊन मोड येऊन गेली शेंग पावसामुळे। 8 खाल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेंगाचे नुकसान होऊन मोड येऊन गेली शेंग, डॅमेज पुरा माल। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी 2,60,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली। मात्र सततचा पाऊस आणि विविध रोगांमुळे या पिकावर पिवळ्या मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। त्यामुळे सोयाबीनची पिकं वाळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे 50% उत्पादनामध्ये आणखी घट होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव घावडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवळे यांनी। अति पावसामुळे सोयाबीन पिकावर जो आहे तो विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि सोबतच येलो मोझॅकचा आहे तोही काही प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे। संपूर्ण शेत जे आहे ते सध्या सोयाबीनचं पिवळं पडायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हे अशा प्रकारे हे सोयाबीनचं झाड आहे, मात्र हे सोयाबीनचं झाड पूर्णपणे सुकलेलं आहे। याच्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा आतापर्यंत भरायला पाहिजे होत्या, मात्र ह्या शेंगा सुद्धा आता पोचत आहे आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना जो आहे तो आता बसणार आहे। याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत कृषी शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे, काय नेमकं कारण आहे? यावर्षी अधिक पाऊस म्हणजे आपली पेरणी तर वेळेवर झाली, परंतु अधिक पाऊस झाल्यामुळे म्हणजे सतत पाऊस आहे, लोकांना डवरणी करता आली नाही किंवा काही इंटरकल्चरल ऑपरेशन त्यामध्ये करता आले नाही आणि त्याच्यामुळेही अधिक पावसामुळे हा फटका बसलेला आहे। आणि अधिक पावसामुळे फटका बसत असताना मधल्या पिरियडमध्ये पिवळा मोझॅकचा पण प्रादुर्भाव काही जातींवरती बऱ्याचशा अंशी आपल्या भागामध्ये आम्ही बघितलेला आहे। आणि ज्या जास्त कालावधीच्या ज्या अधिक कालावधीच्या जाती आहे फुले संगम या व्हेरायटीवरती रायझोक्टोनिया एरेलचा ब्राईटचा पण प्रादुर्भाव अधिक पावसामुळे यावर्षी तो जास्त प्रमाणात आपल्या या ठिकाणी झालेला आहे। आणि यावर्षी शेतकऱ्यांना नक्कीच म्हणजे याचा फटका जो आहे उत्पादनावरती बसणार आहे। जवळजवळ नाही म्हटलं तरी 50%च्या जवळजवळ शेतकऱ्यांना यावर्षी नुकसान संभवत आहे। नक्कीच जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या येलो मोझॅक आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने 50% एवढा जो आहे तो फटका बसण्याची शक्यता असल्याचं आता शास्त्रज्ञ सांगतात। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सध्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवारे, झी मीडिया, अमरावती। वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन दाखल झालेला आहे। मंगळूरपीर बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनला प्रति क्विंटल 5,111 रुपये, तर मानोरा बाजार समितीमध्ये 5,252 रुपये इतका भाव मिळतोय। तर वाशिमच्या बाजार समितीमध्ये 5,200 रुपये इतका भाव मिळतोय। गेल्या 2 वर्षांपासून सोयाबीनला कमी दर मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकता दरवाढ होईल या अपेक्षेने तो साठवून ठेवलेला होता। मात्र सद्यस्थितीमध्ये जुन्या सोयाबीनला 4,300 ते 4,650 रुपये प्रति क्विंटल असा भाव दिला जातोय। त्यामुळे सरसकट खरेदी करण्याची मागणी आता शेतकरी करतायत। सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळतोय। याच कोथिंबिरीच्या शेतीतून शिरूरच्या खंडाळे गावच्या कैलास नळकांडे यांनी लाखोंचं उत्पन्न मिळवलेलं आहे। 6 एकर शेतीमध्ये कोथिंबिरीची लागवड करत तब्बल 21 लाखांचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। अशोका जातीच्या धान्याची पेरणी करत त्यांनी भरघोस नफा कमावलाय। गेल्या वर्षापासून आमच्या भाजीमध्ये चांगलं उत्पन्न मिळालं। गेल्या वर्षी आम्हाला चांगलं भरघोस उत्पन्न मिळालं। ह्या वर्षी सुद्धा पहिले 2 महिने आम्ही पूर्ण तोट्यात होतो, पण या पिकामध्ये आम्हाला चांगली रक्कम मिळाली। शिरूर तालुक्यात गेल्या कैलास भाऊ नळकांडे यांचा रांजणगाव गणपती शेजारी 6.5 एकरचा कोथिंबीरचा प्लॉट आहे। तो प्लॉट 1 नंबरमध्ये होता। त्या कोथिंबीरची खरेदी आम्ही 21 लाखाला केली का हा माल आपला परराज्यात जाणार आहे, टिकणारा माल आहे, म्हणून हा माल 21 लाख रुपयाला खरेदी केला। नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक ही 20% वाढलेली आहे। 60 रुपयांवर गेलेल्या पालेभाजीच्या जोडीचे दर 15% कमी झालेत।
यामध्ये गणेशोत्सवामध्ये कोथिंबीर 50 ते 60 रुपयांवर गेलेली होती आणि त्याचप्रमाणे मेथी, शेपू, चवळी यासारख्या भाज्यांची जुडी सुद्धा 40 रुपये इतकी होती. आता या जुड्या 25 ते 30 रुपये इतक्या झालेल्या आहेत. अजून हे दर काही दिवस राहतील तर दिवाळीमध्ये दर आणखी कमी होतील असा विश्वास व्यापारी व्यक्त करतायत. पालेभाज्याची जी किंमत आहे ना, अगोदर 50 रुपये 40 रुपये कोथिंबीर होती, आता ते 25 रुपये 30 रुपयावर आलेली. थोडे माल वाढले आणि तसं काही फरक नाही पडलेला. आता इथून बाजार थोडे थोडे कमी होत राहणार. ते शापूची भाजी जी 40 रुपये मिळत होती ते 25 रुपयावर आलेली. चवळीची भाजी जी 25 रुपये होती ते 20 रुपयावर आलेली. आणि कोथिंबीर 50 रुपये विकत होती ते आज 20 रुपये 25 रुपये 30 रुपये आहे. आणि सगळ्या भाजीपाल्या आता स्वस्त होणार. येथून आता दिवाळीपर्यंत स्वस्त होणार माल. कांद्यांवरील निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे दर वाढतील आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालेलं नाहीये. कांद्याच्या भावामध्ये केवळ 20 ते 25% वाढ झाली आहे. अहमदनगरमधील नेफ्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून 3 दिवस कांद्यांचे लिलाव होतात. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा 2 ते 2.5 लाख टन कांदा लिलावासाठी येतो. मागील काही आठवड्यांपासून कांद्याचे भाव 40 ते 55 रुपयांच्या दरम्यान राहिले. निर्यातबंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांकडे मुळात कांदा कमी शिल्लक राहिला होता आणि अशा घाऊक बाजारामध्ये कांद्याला मिळणारा दर जसा अपेक्षित आहे तसा नाहीये. पुढील काही आठवड्यामध्ये पुन्हा कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. आज कांद्याची आवक काल मागच्या मार्केटपेक्षा बरेच घटलेली आहे आणि बाहेर राज्यामध्ये कर्नाटक राज्य असेल, आंध्र राज्य असेल, त्यामध्ये नवीन कांद्याची आवक सहसा जास्त वाढलेली, प्रमाण जास्त झालेले आहे. त्यामुळं या मार्केटमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जुना माल आहे, बाहेर राज्यामध्ये जुना माल नको आहे, नवीन मालाची मागणी वाढली आहे. त्यामुळे इथलच्या मार्केटमध्ये आपले दर सहसा कमी झालेले आहेत. निर्यात बंदी उठल्यानंतर किती फायदा झालाय, पण म्हणावं असं झालाय का? निर्यात बंदी उठल्यानंतर सहसा शेतकऱ्यांना काही एवढा फायदा झालेला नाही. एकाच 2 मार्केटमध्ये फायदा झाला, परंतु नंतर नवीन मालामुळे काही फायदा झालेला नाही. बंदी उठल्यानंतर एक निलावाला फरक झाला आम्हाला, त्याच्यानंतर परत मार्केट कमी झालं. 49-50 रुपयाचं मार्केट झालं, त्याच्यानंतर परत 45, 43, 44च्या वर काही कांदा कोणाचा एकच नाही. आणि निर्यातीच्या आधी काय केला, मी 3000 पासून चालू केलेला आहे. अजून माझ्याजवळ 500-700 गोणी कांदा आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.